श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, एका वर्षात 1 लाखाचे 10 लाख, पहा पूर्ण माहिती. जाणून घ्या पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर अशा सर्व अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे गुगलवर nanafoundation.in या वेबसाईटला सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, सरकारी नोकरी, 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स, विद्यार्थी शिष्यवृत्ती याची माहिती भेटेल. तर बघूयात आपण पूर्ण अपडेट. तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघा, आर्थिक सेवा पुरवणाऱ्या इंटेलिव्हेंट कॅपिटल व्हेंचर्सने यावर्षी गुंतवणूकदाराच्या संपत्तीत 10 पटीने वाढ केलेली आहे. म्हणजेच 1 लाख रुपयांची गुंतवणूक 10 लाख झालेली आहे. पूर्ण आपण अपडेट बघूयात. हे शेअर मार्केट मधल्या एक शेअरची तुम्हाला मी प्राइस सांगतोय. शेअर कंपनी आहे त्याच्याबद्दल सांगतोय. याच्यामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली असती तर तुमचे 1 लाखाचे 10 लाख झाले असते. पण लक्षात ठेवा, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही कधी पण त्याच्याविषयी पूर्ण माहिती घेतली पाहिजे. त्याच्यात प्रॉफिट आणि नफा देखील, कधी कधी लॉस देखील होऊ शकतो. त्यामुळे अर्थतज्ञ किंवा तुमचे कोणी सहकारी असतील त्यांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. तर याच्यात आपण पूर्ण अपडेट बघूयात की कशा प्रकारे हे 1 लाखाचे 10 लाख झाले आहेत. इंटेलिव्हेंट कॅपिटल व्हेंचर्स शेअर जो होता 2 जानेवारीला हा 11.63 रुपये होता. तर त्याची प्राइस आता 122.11 आहे. त्यामुळे जवळपास त्याने गुंतवणूकदारांना 950% परतावा दिलेला आहे. केवळ या महिन्याचा विचार केल्यास हा शेअर 35%हून अधिक मजबूत आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने गेल्या वर्षी जर हा शेअर घेतला असेल, त्याने 1 लाख रुपयाचे जर शेअर घेतले असतील, म्हणजे 11 रुपयाला, 11.5 रुपयाला होता, त्याचा प्राइस जवळपास या वर्षी 122.11 आहे. म्हणजे 1 लाखाचे जवळपास 10 लाख रुपये झालेले आहेत. म्हणजे हे एक शेअर जर घेतला असतं, खरंच त्याचं नशीब उजळलं असते. तर ह्याच्यामध्ये बघा, याच्यात कोणी कोणी इन्व्हेस्ट केलं तर तुम्ही देखील शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण पूर्ण माहिती असायला पाहिजे. रिस्क कधी कधी असतो, त्यात लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे नक्कीच सल्ला घेऊनच तुम्ही इन्व्हेस्ट करा. IT, मीडिया अँड एंटरटेनमेंट, फायनान्शियल सर्व्हिस, कन्स्ट्रक्शन सर्व्हिस, रिअल इस्टेट, लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांना निधी दिला आहे. त्यांचा नेट प्रॉफिट देखील चांगला होता. 1 लाखावरून थेट 9 लाख इतका वाढलेला आहे. आणि यांचा नफा देखील, या कंपनीचा जवळपास 1.40 कोटीचा निव्वळ नफा होता. 2023च्या तिमाहीत वार्षिक आधारावर 20 लाख रुपयावरून 13 लाख रुपयावर घसरला. जूनच्या तिमाहीत त्यांचा महसूल जवळपास 13 लाख रुपये होता. म्हणजे ही जी शेअर आहे, हा शेअर जर ज्यांनी घेतला असेल ते खरंच आता करोडपती झाले असतील. म्हणजे कुणी 10 लाखाचे घेतले असतील तर त्याचे सरळ 1 करोड रुपये झाले असतील. म्हणजे कधी कधी नशीब कुणाचं पण उजळू शकतं. तुम्ही देखील म्युच्युअल फंड्स वगैरे काय करत असाल, FD वगैरे किंवा शेअर विकत घेत असाल, स्टॉक, तर तुम्ही नक्की त्याची पूर्ण माहिती घ्या. नंतर त्याच्यात इन्व्हेस्ट करा. त्याच्यामध्ये प्रॉफिट पण होतो, कधी कधी लॉस पण होऊ शकतो. कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स होत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.